नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारे डॉक्युमेंट्स जे 1 वर्षासाठीच व्हॅलिड असतात व ते तुम्हाला आता नवीन काढावे लागणार आहेत अशा डॉक्युमेंट्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट्स सांगितले जातील ते 1 वर्ष व्हॅलिड असणारेच डॉक्युमेंट्स असतात। म्हणजे 1 एप्रिल 2024ला जर हे तुम्ही डॉक्युमेंट काढलं असेल तर ते 31 मार्च 2025 पर्यंतच व्हॅलिड असेल। असे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी काढावे लागणार आहेत। तर यामध्ये पहिले डॉक्युमेंट आहे ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, ज्याला उत्पन्नाचा दाखला असं सुद्धा म्हणलं जातं। आता तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल, मग त्याच्यामध्ये SC, ST, OBC, NT, ओपन, EWS या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी हे डॉक्युमेंट ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी जमा करावं लागतं। आता हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठं मिळतं तर तहसीलदार ऑफिसमधून तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट घ्यावं लागतं। तुमच्या पॅरेंट्सचं वार्षिक जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्न मेन्शन करणारं हे सर्टिफिकेट आहे। आता हे सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचं तुमच्याकडे असायला पाहिजे तर फायनान्शियल इयर 2023-24चं तुमचं इन्कम मेन्शन करणारं हे सर्टिफिकेट असतं। तर हे सर्टिफिकेट कधी काढायचं आहे तर 1 एप्रिल 2024 नंतर तुम्ही हे सर्टिफिकेट कधीही काढू शकता। समजा जर तुम्ही हे सर्टिफिकेट 1 एप्रिलच्या अगोदर म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जर काढलं असेल तर मात्र हे सर्टिफिकेट व्हॅलिड नसतं। 1 एप्रिल 2024 नंतर काढलेलं सर्टिफिकेटच मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला लागणार आहे। सो तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर येत असाल, उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे। याचा एक सॅम्पल फॉर्मॅटसुद्धा स्क्रीनवरती तुमच्यासाठी दिलेला आहे। त्यानंतर आहे सेंट्रल OBC दाखला। आता हा दाखला कुणाला काढावा लागतो तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, ज्यावेळी तुम्ही नीटचा फॉर्म भरला त्यावेळी जे विद्यार्थी NT कॅटेगरीमध्ये असतील, VJमध्ये असतील, SBCमध्ये असतील किंवा OBCमध्ये असतील तर या सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त OBC हाच कॅटेगरीचा ऑप्शन त्या ठिकाणी शो होत होता। म्हणजे जेव्हा एखादी तुम्ही सेंट्रल लेवलची एक्झाम देता तर त्यावेळी तुम्हाला OBCमध्ये कन्सिडर केलं जातं। सो अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल OBCचा दाखलासुद्धा काढून ठेवायचा आहे। या दाखल्याचा आपल्याला काय फायदा होतो की महाराष्ट्रातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्सला म्हणजेच ऑल इंडिया कोटाला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यावेळी तुमच्याकडे सेंट्रल OBCचा दाखला असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातील सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीटवरती क्लेम करण्यासाठी तुमच्याकडं सेंट्रल OBCचा दाखला असणं गरजेचं आहे। तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये OBC कॅटेगरीमध्ये येत असाल व तुम्ही फक्त OBCचा स्टेटचा दाखला काढला असेल तर तो दाखला सेंट्रल लेवलला चालत नाही। त्याच्यासाठी सेंट्रल फॉर्मॅटमधला वेगळा दाखला हा काढावा लागतो, ज्याची व्हॅलिडिटी ही फक्त 1 वर्ष असते। या वर्षीच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी 1 एप्रिल 2024 नंतर काढलेला दाखलाच हा व्हॅलिड पकडला जाईल। सो अजूनही तुम्ही हा दाखला काढला नसेल तर NT, SBC, VJ या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल OBCचा दाखलासुद्धा काढून ठेवायचा आहे। यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिलियर। आता नॉन क्रिमिलियर हे स्टेटचं असतं। तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम हे 8 लाखापेक्षा जास्ती नाही हे प्रूव्ह करणारं डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर। तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी व त्याच्याबरोबर नॉन क्रिमिलियर दाखलासुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून पकडलं जातं। आता नॉन क्रिमिलियर दाखलासुद्धा कोणकोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे तर जे विद्यार्थी NT कॅटेगरीमध्ये येतात, VJ कॅटेगरीमध्ये येतात, SBC कॅटेगरीमध्ये येतात किंवा OBC कॅटेगरीमध्ये येतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरचा दाखला हा काढणं गरजेचं आहे। हा नॉन क्रिमिलियरचा दाखलासुद्धा 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे। तुम्हाला जर व्हॅलिडिटी चेक करायची असेल व तुम्ही ऑलरेडी जर दाखला काढला असेल तर दाखल्याच्या खाली एका लाईनमध्ये तो दाखला कधीपर्यंत व्हॅलिड आहे हे मेन्शन केलेलं असतं। सो एकदा ते नक्की चेक करून घ्या। त्यानंतरचं तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे EWS सर्टिफिकेट। आता EWS म्हणजे काय तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन। हे डॉक्युमेंट कोणाला लागतं तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व अद्याप तरी कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन मिळालेलं नाही किंवा त्याचं कन्फर्मेशन नाही व फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेटसुद्धा काढून घ्यायचं आहे। मात्र त्यासाठी तुम्ही नीटचा फॉर्म्स भरतेवेळीसुद्धा EWS कॅटेगरीमधून भरला आहे का याची खात्री करून घ्या। जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर EWS सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडं अवेलेबल असणं गरजेचं आहे। आता OBCच्या दाखल्याप्रमाणे सुद्धा EWS सर्टिफिकेटसुद्धा 2 फॉर्मॅटमध्ये येतं। एक आहे स्टेट फॉर्मॅट आणि एक आहे सेंट्रल फॉर्मॅट। तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील 85% स्टेट कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल
तर स्टेट फॉर्मॅटमधलं EWS सर्टिफिकेट हे चालतं. पण तुम्हाला जर 15% ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र तुमच्याकडे सेंट्रल फॉर्मॅटमधलं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. या दोन्ही सर्टिफिकेटला फक्त 1 वर्षाचीच व्हॅलिडिटी असते व हे सर्टिफिकेट 1 एप्रिल 2024 नंतर काढलेलंच ग्राह्य पकडलं जातं. सो अजूनही तुम्ही जर EWS सर्टिफिकेट काढलं नसेल तर आत्ताच EWS सर्टिफिकेटसाठी अप्लाय करून द्या. यावर्षीच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होतील त्यावेळी तुम्हाला हे सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. सो EWS सर्टिफिकेट तुम्हाला स्टेट फॉर्मॅटमधलं सुद्धा काढायचं आहे व सेंट्रल फॉर्मॅटमधलं सुद्धा काढायचं आहे. सेफर साईड दोन्ही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला स्टेट कोटामधूनही त्याचे बेनिफिट्स घेता येतील व ऑल इंडिया कोटामधूनही EWS कॅटेगरीचे बेनिफिट्स घेता येतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.